आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातमी बघूयात। डोंबिवलीच्या अमुदान कंपनी स्फोटाच्या चौकशीसाठी समिती स्थापन, 5 सदस्यीय समितीची सुरक्षा ऑडिटचा अहवाल सादर करणार। डोंबिवली परिसरातील 25 कंपन्या बंद करण्याच्या नोटीस एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण कार्यालयाकडून नोटीस पाठवण्यात आली। डोंबिवलीमधील स्फोटानंतर धोकादायक कंपन्यांच्या स्थलांतराचा निर्णय। मुंबईत बुधवारपासून 10% पाणी कपात लागू होणार। मुंबई पालिकेकडून ठाणे, भिवंडी, निजामपूर पालिकेसह इतर गावांना केला जाणारा पाणीपुरवठ्यात देखील 5 आणि 10% पाणी कपात। मुंबईकर उकाड्यानं हैराण, मुंबई कोरडं तर ठाणे, पालघरमध्ये उष्ण व दमट वातावरणाची शक्यता आहे, हवामान खात्याचा हा अंदाज। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून 60 दिवसांमध्ये 308 कोटींचा कर वसूल, तर 30 जूनपर्यंतच्या सवलतींचा लाभ घेऊन कर भरावा, पालिकेचं आवाहन आहे। पुणे शहरात ड्रंक अँड ड्राईव्हच्या 5 महिन्यामध्ये 489 कारवाया करण्यात आल्या, वाहतूक पोलिसांची माहिती। पुण्यात उन्हाचा पारा वाढला, शहरामध्ये 42°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद, जिल्हा रुग्णालयामध्ये दररोज 2 ते 3 रुग्ण। बारामतीमध्ये भीषण पाणी टंचाई, तालुक्यामध्ये 17 गावं आणि 207 वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा सुरू, पाण्यासाठी नागरिकांची वणवण। घरात महावितरणानं वीज मीटर बसवलेले नसताना देखील ग्राहकाला 900 रुपयांची बिल। आता पुण्यातील हडपसरच्या मुंढवा या परिसरातला हा प्रकार आहे, ग्राहकांची कार्यकर्त्यांची मागणी आहे।